नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, स्वागत करतो तुमचं आपल्या मास्टर मिशनवरती. आज आपण बघणार घटक चाचणी क्रमांक 1 सन 2026-27 विषय गणित भाग 1. तर विद्यार्थी मित्रांनो, ही या वर्षाची घटक चाचणी क्रमांक 1 ची प्रश्नपत्रिका आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकतात की सन 2026-27 ची ही प्रश्नपत्रिका आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका मराठी माध्यममधून आहे. ते इंग्लिश माध्यममधून जर हवी असेल तर आपल्या चॅनल मास्टर तर मशीनवरती टाकलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही एकदा इंग्लिश माध्यमची पण बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश आणि मराठी दोन्ही पण प्रश्नपत्रिका सेमच आहे. फक्त ती इंग्लिश माध्यममधून आहे आणि ही मराठी माध्यममधून आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर मराठी माध्यममध्ये नसाल आणि इंग्लिश माध्यममध्ये असाल तर इंग्लिश माध्यमची प्रश्नपत्रिका हवी असेल तर आपल्या चॅनल मास्टर तर मशीनवरती टाकलीच आहे. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून देखील एक छान अशी कमेंट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करून चॅनल जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब देखील नक्की करून द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, गुण आहे 20, वेळ आहे 1 तास. तर विद्यार्थी मित्रांनो, पेजेस आहेत 3. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता इयत्ता 9वीच्या दिनांक 5/8/2026 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वर पण बघू शकता घटक चाचणी क्रमांक 1 सन 2026-27. तर विद्यार्थी मित्रांनो, विषय गणित भाग 1. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला ए. पुढील प्रत्येक उपप्रश्नांची 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. तर पुढे तुम्हाला काही 2 प्रश्न दिलेले आहेत. त्याचे तुम्हाला 4 पर्यायामध्ये उत्तर दिले आहे. बघू शकता तुम्ही 1, 2, 3 A-B-C-D सॉरी. त्यानंतर खाली सेकंडचं पण A-B-C-D दिलेलं आहे. तर प्रश्न वाचूया आपण. जर MUN इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6 आणि M इज इक्वल टू 1, 2, 4 तर पुढील N हा संच कोणता? तर N हा संच कोणता असेल? तर तुम्हाला याच्यामधून उत्तर शोधून लिहायचं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली 2 पुढीलपैकी कोणती संख्या कारणी नाही? तर पुढीलपैकी कोणती संख्या कारणी नाही, तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं. त्यानंतर बी, खालील उपप्रश्न सोडवा. तर खाली काही तुम्हाला उपप्रश्न दिले 2 मार्कांसाठी, ते तुम्हाला सोडवायचे आहे की 1 पुढील संच यादी पद्धतीने लिहा. संपूर्णात्मक नैसर्गिक संचांचा संच. त्याच्यानंतर 2 √7 - √3 या द्वित्वकर्णीय अनुबंधी जोडी लिहा. तर त्याची तुम्हाला अनुबंधी जोडी लिहायची. त्याच्यानंतर खाली प्रश्न 2 ए, खालील कृती पूर्ण करा. कोणतीही 1, 2 मार्कांसाठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक सोपे रूप द्या. तर सोपे रूप द्यायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला इथं ही जी डायग्राम ही पूर्ण करायची. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला जिथं बॉक्स रिकामी सोडलेली आहे, तर ती बॉक्स तुम्हाला भरायची आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर खाली तुम्हाला या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितले की कोणतेही एक, तर कोणतेही एक. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 दिलेले आहे. इथं खाली पण एक दुसरी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ती जर सोडत नसाल तर तुम्ही ही पण सोडू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं पण तुम्ही बघू शकता की जर लिहिलं आहे, तर ती जर लिहित नसेल तरी ही सोडवा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं बॉक्स दिलेले आहे. या बॉक्समध्ये तुमचं जे योग्य आन्सर असेल ते आन्सर लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काही नाही, याच्यामध्ये 4च बॉक्स दिलेले आहे आणि वरच्यामध्ये पण तुम्हाला 4च बॉक्स दिलेले आहे. फक्त 4 बॉक्स भरायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, असे करून तुम्हाला 2 मार्क मिळणार आहे. समजा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ही सोडली तर तुम्हाला 100% 2 मार्क मिळतील आणि ही जरी सोडली तरी 2 मार्क मिळतील आणि दोन्ही जरी सोडले तरी 2च मार्क मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. तर खालील तुम्हाला 3 उपप्रश्न दिले आहेत. त्यापैकी कोणतेही 2 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 मार्कांसाठी म्हणजे एक प्रश्न 2 मार्कांसाठी तुम्हाला असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक जर ए इज इक्वल टू सेट 1, 3, 2, 7 तर ए या संचाचे कोणतेही उपसंच लिहा. तर कोणते ते उपसंच असणार याचे ते तुम्ही लिहा. त्याच्या उपसंच म्हणजे याच्यातलेच तुम्ही उपसंच तुम्हाला लिहिता येत असेल तर लिहायचे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सोपे रूप द्या. तर सोपे रूपाचे तुम्हाला द्यायचे 250 आहे. त्याचे तुम्हाला सोपे रूप द्यायचे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली 3 17/8 ही परिमेय संख्या दशांत रूपांतर लिहा. तर दशांत रूपांतर लिहायचे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 3 मध्ये पण तुम्हाला काही आकृती पूर्ण करायला दिलेली आहे की खालील कृती पूर्ण करा. कोणतेही एक 3.17 ही परिमेय संख्या P/Q रूपात लिहा. तर P/Q रूपात लिहायची समजा. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 मार्कांसाठी तुम्हाला ही एक डायग्राम आहे ती पूर्ण करायची. 2 दिलेले आहेत, त्यापैकी कोणतीही एक तुम्हाला इथं पूर्ण करायची. इथे पण तुम्ही बघू शकतात की बॉक्स पण विद्यार्थी मित्रांनो 3 मार्कांसाठी दिली. त्याकरता ही थोडी मोठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याकरता याच्यामध्ये फक्त 6 तुम्हाला ॲन्सर लिहायचे. म्हणजे इथे एक हा तिथं बॉक्स दिलेला आहे, इथे बॉक्स दिलेला आहे, इथे असे तुम्हाला 6 बॉक्स दिलेले आहेत. त्याचे तुम्हाला आन्सर लिहायचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 2 शेजारील वेन आकृतीवरून पुढील कृती पूर्ण करा. शेजारील वेन आकृतीवरून पुढील कृती पूर्ण करायची. तर इथं तुम्हाला एक आकृती दिलेली आहे. तर या आकृतीवर विद्यार्थी मित्रांनो, ही तुमच्या बुकमध्ये सुद्धा आहे. ही डायग्राम तुमच्या बुकमध्ये सुद्धा आहे. तर ह्या डायग्रामवरून तुम्हाला इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 काही
विचारलेला आहे. तुम्हाला याचे ॲन्सर लिहायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथं थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे. संपूर्ण ठिकाणी तुम्हाला इथं एक, 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 एकच दिसतोय. पण विद्यार्थी मित्रांनो तसं नाही आहे. थोडीशी प्रिंटर मिस्टेक आहे. विद्यार्थी मित्रांनो थोडं समजून घ्या. इथं तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं उत्तर लिहायचं आहे. तर ही जी आहे ही डायग्राम ही सेटची, तर याच्यावरून तुम्हाला याचं उत्तर लिहायचं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील उपप्रश्न सोडवा. खालील कोणताही एक तुम्हाला उपप्रश्न सोडवायचा आहे. 3 मार्कांसाठी असणारे एक सोडवा. तर हा तुम्हाला सोडवायचा आहे. त्याच्यानंतर 2 छेदाचे परिमीरण काढा. तर छेदाचे परिकरण तुम्हाला इथं काढायचे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली प्रश्न 4 खालील उपप्रश्न सोडवा. तर खालील उपप्रश्न तुम्हाला इथं सोडायचे कोणताही एक 4 मार्कांसाठी तुम्हाला उपप्रश्न दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एक सोपे करून द्या. तर सोपे करून द्यायला तुम्हाला हे लावलेलं आहे. तर तो जर जमत नसेल तुम्हाला तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खालचं दुसरं पण तुम्ही सोडू शकतात, की एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी दोन्ही प्रकारचे पेय घेतात. तर एक पेय न घेणाऱ्या विद्यार्थी संख्या काढा. तर तुम्हाला याची संख्या काढायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो असेच तुम्हाला याचे उत्तर लिहायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करून द्या, जेणेकरून आमचं चॅनल मास्टर मशीन द्यायचे आणखीन सबस्क्राईब वाढून तुमच्यासारख्याच विद्यार्थी मित्रांना प्रश्नपत्रिका बघायला मिळतील आणि त्यांचे देखील चांगले मार्क पडतील. तर विद्यार्थी मित्रांनो त्याकरता व्हिडिओ लाईक करून चॅनलवर जर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब देखील नक्की करून द्या आणि एक छान अशी कमेंट पण नक्की करून जा. आणि ॲन्सर जर हवे असतील म्हणजे उत्तर जर तुम्हाला हवे असतील तर व्हिडिओला 1K लाईक आणि 100K व्ह्यूज कंप्लीट करा. ॲन्सर पण आपला चॅनल मास्टर तर मशीनवरती बघायला मिळून जातील.